पण आमचे एक मित्र आहेत रजनीकांत नवले, ते का आपल्या कवितेमध्ये फार छान म्हणतात, पहा, निवडणूक आल्या की जादूमंतर होईल, काम नसणाऱ्या हातात पत्थर येईल, दंगल बिंगल नंतर होईल. अरे निवडणूक आल्या की जादूमंतर होईल, काम नसणाऱ्या हातात पत्थर येईल, दंगल बिंगल नंतर होईल. आपण आपले काम बघू, प्रत्येकात राम रहीम बुद्ध बघू. अरे आपण आपले काम बघू, प्रत्येकात राम रहीम बुद्ध बघू. राबणाऱ्या बापाच्या अंगाचा घाम बघू. ते भडकवतील माथी, आपण माणुसकीची नाती जोडू. अरे ते भडकवतील माथी, आपण माणुसकीची नाती जोडू. ते सांगतील तू अमुक अमुक जातीचा आहे. अरे ते सांगतील तू अमुक अमुक जातीचा आहे, तेव्हा तू हातात माती घे, ती कपाळाला लाव आणि छाती ठोकपणे सांग मी या मातीचा आहे. अरे ते सांगतील तू अमुक अमुक जातीचा आहे, तेव्हा हातात माती घे, ती कपाळाला लाव आणि छाती ठोकपणे सांग मी या मातीचा आहे. ते सांगतील तुझा धर्म संकटात आहे. अरे ते सांगतील तुझा धर्म संकटात आहे, तेव्हा तू त्यांचं बोट धरून तुझ्या शेतातने बांधावर सडलेला कांदा दाखव, गारपिटीने मेलेली गोठ्यातील गाय दाखव. पाहिजे तर तू त्यांना तुझ्या घरी ने आणि आथरुणात खिळलेली तुझी माय दाखव. तुझं खरं संकट बघून त्यांना फुटणार नाही पाझर. अरे तुझं खरं संकट बघून त्यांना फुटणार नाही पाझर. तेव्हा शेत नांगरतो तसा त्यांचा तू सडकामधून नांगरून टाक आणि त्यामध्ये माणुसकी धर्माचा एक बी पेरून टाक. जसा शेत नांगरतो तसा त्यांचा सडकामधून नांगरून टाक आणि त्यात माणुसकी धर्माचा एक बी पेरून टाक. तो तहानलेला असेल तर त्याला थोडं पाणी दे. अरे तो तहानलेला असेल तर त्याला थोडं पाणी दे. भुकेलेला असेल तर त्याला थोडी भाकरी दे आणि कळू दे त्याला. तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला भाकरी देणे हाच खरा धर्म आहे. अरे तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला भाकरी देणे हाच खरा धर्म आहे, हाच खरा धर्म आहे.